अनु, हाँ अश्विनी, तुम्ही तुम्ही इथे कशा काय? अगं तुला भेटायला आले आहे. येऊ शकत नाही का मी? ऑफकोर्स येऊ शकता, या ना बसा. एक मिनिट. हे काय झालंय? हे ना मी तयार होत होते तर आवरताना पाय घसरला आणि टेबलचा कोपरा लागला म्हणून ते लागलं. ओह, म्हणून काल तू रेडिओच्या कार्यक्रमाला नव्हतीस? हां, म्हणून मला जाता आलं नाही तिकडे रेडिओ स्टेशनच्या कार्यक्रमाला. खोटं बोलतेय ती. पिहू, कोण खोटं बोलतंय? आई. म्हणजे मला समजलं नाही अगं. मावशी काय आहे ना, या घरातल्या कोणालाही आईने स्वतःसाठी काहीतरी करावं, स्वतःसाठी जगावं असं वाटत नाही. पिहू, जाऊ दे ना बाळा, आता नको हा विषय काढूस. नाही आई, कोणाला तरी खरं काय ते कळू दे. पिहू, मावशी एवढ्या लांबून आली आता. एक मिनिट अनु. मुळात मी इथे तुला सहज भेटायला आलेच नाहीये. अगं किती एक्साइटेड होते मी रेडिओवर तुझा आवाज ऐकायला काल, पण तू गेलीसच नाही तिथे. त्याचं कारण विचारायला मी इथे आले आज. मला एक सांग, ही जखम नक्की तू पडल्यामुळे झालीये का आणखी काही कारण आहे? म्हणजे माझी शंका खरी होती. कोणामुळे तरी तुझं जाणं कॅन्सल झालं. अनु, अगं तू दुसऱ्यांवर अवलंबून असलेलं आयुष्य किती दिवस जगणार आहेस? याच्या त्याच्यामुळे तुझे प्लॅन कॅन्सल होत आहेत, तुझं रुटीन ठरतंय, तुझा दिवस ठरतोय, तुझं आयुष्य ठरतंय. का अनु, का?